शपथ घेऊन खोटं बोलला, मराठाला ओबीसीतून आरक्षण देतो म्हणून दिलं नाही कोणी, शिंदेने. जरांगे पाटलांना हिंट दिलेली आहे आणि समाज खूप हुशार आहे. जरांगे पाटील स्वतः म्हणले की अपक्षाला निवडून आणा. शिंदेची येत नाही, फडणवीसची येत नाही, अजित पवारची येत नाही साहेब. 10 वर्षाच्या अगोदर 4च होता. कितीतरी लोकांना आत्महत्या केल्या तर आरक्षणासाठी हे सरकार ओळखीत नाही. राष्ट्रीय समाज पक्ष कोण आहे? बीजेपीची बेटी माहिती. एकनाथ शिंदेपेक्षा देवेंद्र फडणवीस तर लय खराब. हे माणूस सईद खानचा आहे का नेमका सईद खानचा हे गुण गाणार आहे का शेतकरी विचारा. आणि लाडकी बहीण योजना केली. ती योजना कशी आहे माहितीये का साहेब? बस स्टँडवर 50,000चं पाकिट मारायचं. ज्यांनी पाकिट मारलंय त्यांनी जेवून आपल्याला द्यायचे 500 रुपये. बाबा हे तो पाकिट हरपलं म्हणून तुला 500 रुपये. ही अशी योजना चालू आहे ह्यांची. गावात विकास करायचं राहिलंच नाही काही. असं आहे का? आहे का गावाला? सगळ्यात मस्त सगळ्यात मस्त मुंबई आता मसा गावात गेल्या आपलं रस्ते कसे आहेत काय गावात विकास सांगणार तुम्ही. तुम्हाला फक्त आता लगीला जायचंय, कुठं जायचं फक्त ठरवा तुम्ही. ही ग्रामपंचायत बांधलेली, तुम्ही फक्त ठरवा आमचा लगीला पुढे बसावं. एक व्हिडिओ व्हायरल आहे, त्यामध्ये महादेव जानकर यांना मत म्हणजे मोदीजी ना मत, हा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. इलेक्शन झाले का कमी उपयोग घेऊन जाते. हे ग्रामपंचायतचं काम आहे. नसतानाही मत द्यावं लागतं, पण मला शिवाय लोक मतदान करीत नसतात ना. एकनाथ शिंदेशी काय वाटतं? ते लयच खराब माणूस आरक्षण देत. मराठाला आरक्षणला आडवा येणारा माणूस म्हणजे फडणवीस. मराठा आरक्षणाला विरोध केला होता जानकर साहेबांनी. मराठा आरक्षणाला पूर्ण विरोध केला होता, त्याच्यामुळे त्यांना मतदानाचा फटकाच बसणार आहे. लयच वाटतं माणूस कोण? थोडं मागं बाबा. अजित पवारांनी काय नाही केलं इकडे. जय महाराष्ट्र. आज आपण आहोत पाथरी विधानसभा मतदारसंघातील एक मोठं गाव म्हणजे हातगाव. तर या गावात सध्या परिस्थिती काय आहे, वातावरण कोणाचं आहे आणि गावात काही विकास कामे झालीत नाही झालीत, आपण इथल्या मतदारांना विचारणार आहोत. व्हिडिओ पाहण्याच्या आधी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ. काय नाव आपलं? सर्जेराव नकादे. काय वाटतंय कोणाची हवा आहे गावात? राजेश शेटेकर. काय करता तुम्ही? मी शेतीच करतो. शेतीच करता का? शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? आमच्यावाला 100% जास्त ऊसच आहे आणि आमच्या कारखान्याला जे आमच्या पात्री कारखान्याचं जे समज ही गाळप क्षमता वाढून देईल, आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार. कारखाना हे सहकारी साखर कारखाना, गोदावरी सहकारी साखर कारखाना आहे. ते अदानी ग्रुपच्या हातात आहे. त्याची 1200-1250 टनाची कॅपॅसिटी आहे. ती कमीत कमी 10,000 टनाची कॅपॅसिटी व्हावं ही आमची आशा आहे. शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं कोणा सरकार? शेतकरी म्हणून आम्हाला वाटतंय समज आता महायुतीचं जेव्हा म्हणून. महायुतीने दिलं का सोयाबीनला भाव? दिलं ना. ते फडणवीसांनी 2013ला मोर्चा काढला लातूर ते नागपूर. सोयाबीनच्या भाव दिला सोयाबीनचा भाव तुम्हाला? सोयाबीनचा भाव मिळाला ना. किती मिळाला? किती मिळाला? पहिल्याने आम्हाला मिळाला होता 5,000 रुपये. पुन्हा आता चालू आहे समज 4,000, 41. परवडले का तुम्हाला? आता काय नसल्यापेक्षा तर परवडलं. महायुती एवढं सोयाबीनला पाहिजे रेट चांगलं आहे. पहिल्यांदा शेतकरी भेटला कोणी एवढा सोयाबीनला रेट चांगला आहे म्हणला. चांगला नाही, रेट जे वाढून पाहिजे. मग पण कोण आता नाही जे द्यायला भेटायला ते समज ते मान्यच करावं लागणार. काय काय झालं? घरकुल दिलं नाही, काय नाही कोणाला? मला. कोण नाही दिलं? अनिल भाऊनी. का नाही दिलं घरकुल? सांगायचं का अनिल भाऊ? मग द्यावं. आपल्या घर मला एवढं घर बघायला. अनिल भाऊ कोण आहे ते? कोण आहेत अनिल भाऊ? ते मला एवढं कळत नाही, माझं शिक्षण झालं नाही. कोणता पक्ष अनिल भाऊ? अनिल भाऊ घडी घडी कामं करतात का अनिल भाऊ? नाही करीत. नाही करीत. मग द्यायचं का निवडून अनिल भाऊ? नाही, कधीच नाही द्यायचं. अनिल भाऊचे जे मालक आहेत, जे उमेदवार आहेत, कधी देऊ नाही द्यायला निवडून. फक्त एवढं सांगलो फक्त. कोणाला? अनिल भाऊला. ओके चालेल. तोंडा बोलतो. काय म्हणले? तोंडा बोलतो म्हणलं. ठीक आहे. अनिल भाऊला निवडून देऊ नये फक्त. ओके चालते. समोर घेतले. काय बाबा कोणाची हवा आहे? हवा इथं धरंगी पाटलाची. दरांगे पाटलाची. धरंगी पाटील म्हणते ते दिशा. पाटलांना कोणाला समर्थन करता नव्हतं? हा त्यालाच. काय वाटतं कोणाला देतील पाटील समर्थन? आता पाटील कोणाला आधी दिली त्याला. बघा 4 उमेदवार तुमच्याकडे. दरांगे वरपुडकर साहेब आहेत. वरपुडकर साहेब कामं केली का नाही? केलीत ना. केली का? तिथून परत निवडून साहेब येते ना. बाबाजी साहेबांचा कार्यकाळ बघितला, वरपुडकर साहेबांचा कार्यकाळ बघितला, फड साहेबांचा बघितला, अजून कोणी इथे करता. काय वाटतं कोणा कामं केली? काम सगळ्यांनीच केली. सगळ्यांना केली. एकाला निवडून द्यावं लागतं ना आपल्याला. हो एकाला द्यावं लागेल. कोणाला द्यायचं मग? आता पाटील दिशा देईन त्याला. ओके. हो आपला काय वाटतंय? आपलं तेच म्हणणं आहे. काय जे धरंगी पाटला सांगितलं तेच. ओके पक्षाचं काय घेणं देणं नाही, काय नाही. चालतंय. कारण सरकार बदलायचे वर.
बदलाय सरकार हा सरकार बदल या सरकारनं भरती परेशानी केली वरचं का सरकार बदलायचे कारण सरकार सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतीची परेशानी. एकाला विचारलं मी ते एक पोरग बाहेर ते म्हणला लय चांगला भाव आहे म्हणे महायुतीत पाहिजे म्हणे. ते पक्षाचा माणूस असेल ते म्हणला असेल. असं एका मागच म्हणलं मला इथं आता पक्षाचा माणूस आहे ते म्हणला तुमच्याच असेल. गावातले ते. कार्यकर्त्याचा माणूस आहे ते. कार्यकर्ता माणूस पक्षाची आहे नाही का? काय नाही. असं आहे का हा. मी त्याला म्हणलं शेतकरी म्हणून बोल हा शेतकरी तरी म्हणून म्हणाला पक्षाचा नाही माणूस आहे. नाही म्हणला ती बरोबर आहे म्हणे तेवढंच पाहिजे म्हणे भाव हो कसं सर सोयाबीनला भाव नाही, हा. कापसाला भाव नाही हा आणि महायुती सरकारने काय भाव व्यवस्थित दिलेला नाही. अजित पवार अजित पवारचं नाही इफेक्ट आमच्या इकडे राहिला आता. लय संपलं. चोट्टा माणूस आहे. काय म्हणले लय चोट्टा माणूस आहे. कोण थोडं माग बाबा अजित पवारांनी काय नाही केलं इकडे. हा. हो तुम्हाला काय वाटतंय अजित नाही नाही, पवार अजित पवारने काहीच केलेलं नाही इकडे सध्याच्या स्थितीला. कोण मग शिंदे एकनाथ शिंदे नाही, त्याच्या लाडक्या बहिणीचे पैसे काय करायचं इथं शेतकऱ्याच्या याला पिकाला भावत नाही सर. ओके हा आणि तिसरं आहे फडणवीस फडणवीसचा तर विषय नाही सर. मराठा आरक्षणामुळं आम्ही खूप नाराज आहेत त्याच्यावर. हा. काय म्हणले मराठा आरक्षणामुळे त्याला भरपूर विरोध करतो कोणाला फडणवीसला. एका वाक्यात उत्तर द्या हा. शिंदे विषयी काय वाटतंय शिंदेविषयी काय शिंदे काय तेवढी काम केलं खोटं बोलला. नाही. शपथ घेऊन खोटं बोलला. शपथ घेऊन खोटं बोलला. मराठाला ओबीसीतून आरक्षण देतो म्हणून दिलं नाही कोणी शिंदेने. कसं आहे का हा GR काढतो हे झालं आश्वासन दिलं ना. काय म्हणले बाबा शिंदेनं आश्वासन दिलं ना दिलं की चॉकलेट मग तुम्हाला चोखणं चॉकलेट नाही चोखणं चोकलं म्हणजे चोखणं म्हणजे बघा काय म्हणले एक बी जागा येऊन कुठलीच एक बी येऊन जागा. शिंदेची येत नाही, फडणवीसची येत नाही, अजित पवारची येत नाही साहेब. काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हा. बरं तुमच्याकडे अपक्ष उमेदवार बी आहेत हो ना, मग अपक्ष टप मध्ये येतं. कारण तुमचे अपक्ष जे आहेत का ते स्ट्रॉंग आहेत. मी त्या मतदारसंघात फिरायलो हो. लोक बाबाजानी विषयी म्हणाल की बाबा ते बोवाना कामं केली म्हणून नाही, कामं केलते त्यांनी साहेबांनी, बाबाजी साहेबांनी कामं केलते. बंधारे बॅरेजेस हे केलेले आहेत त्यांनी, हा. रस्ते ते. काय- अजून काही सांगू शकत नाही सर. काय कसं माणूस कसं वाटतं जातीपातीचं राजकारण करते कसं करते बाबाजानी नाही तसं काय नाही, जातीपातीच काही नाही. कोण काय म्हणले मार्केटला शिवाजी महाराजाचा पुतळा कशाला बसला असता कोणी दुराने म्हणजे बशीला असतं म्हणजे म्हणजे तुम्ही जातीवाद म्हणालात म्हणून नाही, मी नाही हो बाबा मी विचारायलो कसं आहे माणूस जातीवाद करते नाही करते विकास करते सगळं जातीवाद नाहीत करीत ते अजिबात. बाबाजी आणि धोरणे अजिबात जातीवाद करीत नाहीत. हा. अजिबात जातीवाद, पण ते अपक्ष उभं राहिलेले आहेत ना. चिन्ह पाहिजे होतं. कोणाला खास साहेबला तुतारी चिन्ह पाहिजे होतं. हा नेमके आले असते. ओके मी हदगाव नाखात येथील रहिवासी. बरं ठीक आहे काय वाटतं एक व्यवसाय काय आपला व्यवसाय माझा शेती, मुख्य व्यवसाय मग शेती आहे. शेतकरी म्हणून काय वाटतं तुम्हाला तूच बोल मी काय बोलणार नाही बोल का माहिती शेती म्हणून काय वाटतं? शेतकरी म्हणून काय आहे? सर्व यालाच महाराष्ट्राला सध्याची परिस्थिती माहितीच आहे. शेतकऱ्याची काय अवस्था आहे तर शेतीमालाला ज्या सोयाबीनला शेतकऱ्याचा जेमतेम जे उत्पन्नावर जे खर्च केला जातोय पिकावर ते सुद्धा खर्च निघणं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अवघड आहे. ओके शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. हा. कापसाचे भाव तुम्ही बघा, सोयाबीनचे भाव बघा. बरं, कोणाचं सबशेल हे महायुतीचं सरकार या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे. मूळ पुन्हा अजून एक मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा. आता कुणालाही विचारणा न करता महायुतीच्या सरकारनं 15 जाती ओबीसी मध्ये समाविष्ट केल्या. ओके. आणि 1980 पासूनची जी मागणी आहे मराठा समाजाची, जी अण्णासाहेब पाटलांपासून जी मागणी आहे सातत्यानं 40-45 वर्षाचा मराठा समाजाचा जे संघर्ष आहे आरक्षणासाठी, कोण देईन आता सरकारला मागितल्याच्या नंतर सरकार त्याच्यावर एकदम उदासीन दिसतंय. आंदोलन होत आहे, जरांगे पाटलांचे वारंवार आंदोलन झाले. समाज एकवटला तरी त्यांना काही त्या विषयाचं गांभीर्य नाही. तुमच्या आरक्षणाचा प्रश्न जर तुम्ही आता तुम्हाला निवडून द्यायचे कोण असं वाटतंय लोकप्रतिनिधी तुमच्या आम्ही जरांगे पाटलांचा आदेश काय म्हणले बाबा कितीतरी लोकांना आत्महत्या केल्या तर आरक्षणासाठी हे सरकार ओळखीत नाही. एकाला निवडून आता आम्हाला जे बेस्ट जे ऑप्शन आहे समाजासाठी आम्ही त्यांना निवडून देणार. शिंदे सरकार नाही पाहिजे हा. आम्हाला तुतारी हा. आणि जी खरी शिवसेना आहे ती पाहिजे. काय नाही जे बोलले काय हा. एक गुंठा जमीन नाही त्याची परिस्थिती काय आहे. हा. ह्या सरकारला काय लाडकी बहीण दिली आम्हाला लाडकी बहीण त्याचे भाव काय झालेत काय का तेल माझे गुंठावर सोयाबीन नव्हत पण यायला जेव्हा उत्पन्न उरण त्याची तवाच मला चालायला लावणार नाही. कवा चालायला लावते तुतारी चिन्ह कुठे असलं तर आम्ही देऊ. जिथं मसाला असली अंबाबाईची तिथं निवडून देऊ. पण भाजप सरकार नको काँग्रेसला चालन. काय बाबा लेट कडक बोलून गेले जनभावना आहे सर. असं आहे का? जनभावनाचा आदर करायला हवा. जी वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती एकाला नाकारता येणार निवडून नाही. द्यायचं काय वाटतं अजित पवार विषयी अजित पवार विषयी तर काही जास्त हे नाही. पण माणूस कसा आहे माणूस आता
सर्व जनतेला माहिती आहे माणूस कसा आहे तर 70,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि कसं आहे दोन निघाला त्यांचा घोटाळा. ओके ओके काय वाटतंय कोणाची हवा आहे मतदारसंघात? मतदारसंघात बाबाजी साहेबाची हवा. असं काय वाटेल तुम्हाला बाबाजी असं साहेब? का वाटलं की साहेब 2004 ते 2009 दरम्यान विधानसभेचे आमदार होते. ओके साहेबांना जे त्या 5 वर्षाच्या कार्यकाळात जेवढा विकास केला ते आजपर्यंत पाथरी मतदारसंघात कोणीच केला नाही. ओके. साहेबांना गोदावरी नदीवर खरं बोलायलेत काय? 4 बॅरेजेस बंधारे बांधलेले साहेबांना. ढालेगावचा बंधारा, मुदगल बंधारा, तारुगावन बंधारा आणि आपला इथं नाथऱ्याचा बंधारा, 4 बंधारे बांधले. आणि सेलू पाथरी ज्यावेळेस मतदारसंघ एक होता त्यावेळेस साहेब आमदार होते सेलू पाथरी मतदारसंघाचे. त्यावेळेस साहेबांना लोअर दुधना प्रकल्पासाठी 1500 कोटी रुपये मंजूर करून आणून तो प्रकल्प पूर्ण केला. त्याच्यामुळे आणि साहेब ज्यावेळेस आमदार होते 5 वर्ष कार्यकाळात प्रत्येक गावात साहेबांना दिलेल्या मंदिरासमोर सभा मंडप आज बी उभा आहे. त्याच्यामुळे साहेबाचा विकास आहे आणि साहेब सर्व धर्मसमभाव आहेत. काय खरं बोलायला काय? मी इथला नाही, तुम्हाला विचारलं मी. बोलता कोली काय म्हणले? खरंय काय खरंय म्हणेल ना ते बाबाजान साहेबांनी काम केले केलेत का? खरं सांगा. मग मी इथला नाही. केले. अजून म्हणतात खरंच केले त्यांनी काय म्हणले? केलेलेत काम बस. तुम्हाला काय वाटतंय? काम केली त्यांनी. नक्का साहेब माझा फक्त बाबाजानीचाच नंबर आहे काम करण्याच्या बाबतीत. ओके. हा आणि वरपुडकर साहेब? हा काहीच नाही. हे पत्राचे कोणी घर देत त्याला काय करतात? पत्र लय शेड 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 तर कोणी मानताना शेड तर आपण मंदिरापाशी असं एवढं सभा मंडप द्याला की सगळ्यात मोठा सभा मंडप द्याला कुठे बी द्याला. बाबाजानी साहेब वरपुटकर साहेब एक राहण्याचं समाजाचं एक हे होतं की एक राहतील. काय द्यावं त्या माणसाला? त्यांच्याकडे पर्याय म्हणून सर्व मराठा समाज बघत होता. पण बाबाजानी साहेबांना जरांगे पाटलाकडं तिकिटाची मागणी केली. त्यावेळेस जरांगे पाटलांना निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस बाबाजानी साहेबांना अपक्ष फॉर्म टाकलेला परत नाही घेतला. मग समाज तिथं कुठं दुरावला गेला. विकास कामं केले नाही मी विकास कामं केले आम्ही नाकारत नाहीत. कोणी? पण बाबाजानी साहेबांना विकास कामं केले आम्ही नाकारत नाहीत. जे मराठ्यांना हृदयातून अंतकरणातून आरक्षणाची तळमळ आहे, ज्यांना झळ बसलेली आरक्षण नाही ते मराठा कुठेही पांगणार नाही. पैसे कुणाचे घेऊ द्या पण मतदान जरांगे पाटलाच्या आदेशानुसारच होणार आहे. आणि सरकारचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणाले की त्यांनी मागं घ्यायला. तुम्हाला काय वाटतंय यांचं मागं घेणं हे ऑप्शन आहे का? नाही साहेबाला जरांगे पाटलाचं समर्थन साहेबाला 100% आहे. आतून समर्थन आहे. त्यावेळेस साहेबाच्या पहिल्या जरांगे पाटलाच्या यादीमध्ये साहेबाचं नाव सुद्धा होतं. कारण की मराठा समाज हा मोठा भाऊ समान असताना साहेबांना सगळ्या मराठा समाजाला वेळोवेळी मदत केली. साहेब 7 वेळेस जरांगे पाटलाला जाऊन भेटले. प्रत्येक सभेत साहेबाचे आता नारायणगडावर ज्यावेळेस दसरा मेळावा घातला जरांगे पाटलानं त्यावेळेस साहेबांना तिथं 15 क्विंटल खिचडी आणि 40,000 पाणी बॉटल वाटप केले. आणि प्रत्येक वेळेस मराठा समाज आणि साहेबाजवळ सर्व धर्मसमभाव आहेत. मराठा समाजाचे सर्व नेते साहेबासोबत आहेत आणि तालुक्यातला मतदारसंघातला सर्व मराठा समाज हे साहेबाच्या पाठीमागे ताकदीनिशी उभा राहून साहेबाला विधानसभेत पाठवण्याच्या तयारीत आहे. कारण की जरांगे पाटलाचा स्वतः आदेश आहे. वातावरण एकदम फिरलंय बरोबर. साहेबाच्या विषयी सगळं हे लोकांना सहानुभूती आहे. इथली जी जिल्हा परिषद शाळा आहे इंगळे बोरगावला अर्धे मुलं इथले पाठवले त्या गावच्या लोकांनी. इथं परभणीला कोण जिल्हा अधिकारी आणि कोण शासन करायला काय करायला हेच मला मिळ लागत नाही. इथे शाळाचा बोर्डच कशाला आहे कोणी पाहायला तयार नाही. ठेवली हायस्कूल असून काय उपयोग आहे? अर्धे पोरं बोरगावला हातगावचे. सर तुम्ही उभं राहिले बोला ना. काय नाव आपलं? नवनाथ नकाते. नखाते कंपनी आहे का जास्त? हो नकाते. बरं काय वाटतं तुम्हाला? काय करता व्यवसाय? जरांगे पाटील म्हणते त्या फॅक्टरीला आम्ही मतदान करू. ओके. हो कोणाची हवा आहे मतदारसंघ? पाटलाची. 4ही पक्षाची हवा आहे पण जरांगे पाटील म्हणते त्या पक्षाला. बरं मी एकाला विचारला होता प्रश्न की आपल्या पेडगावला जरांगे पाटलांनी जर एक अल्पसंख्याक 3 मराठा आहेत ऑलरेडी. 3 मराठा उभे आहेत नाही तर 3 कशा आहेत? वरपुडकर 3 आहेत. तर वोट डिवाइड होत असतात. तुम्ही म्हणलं जर एक अल्पसंख्याक माणसाला जर पाटलांनी समर्थन तुमचं समाज मागे उभा राहील का? सन्मान तर बाबाजानी साहेब मागं आहेच. बाबाजानी साहेबांनी काम केलेत भरपूर सभा मंडप हे दिलेले. तुम्ही मागे काय झाले? मी तुम्ही मागे जायले रावला. बाबाजानी साहेबांनी सभा मंडप दिलेले भरपूर. कुठल्याही एका समाजावर निवडणुका होत नसतात. सर्व समाज जर असेल तर निवडणुका होत असतात. मी मराठा समाज. मी मुस्लिम समाज. जर पाटलानं इथं उमेदवार असतात तुम्ही तुमचा समाज त्यांच्या मागे उभं राहिला असता का? 100% पाटलानं जे उमेदवार दिला असता. कारण की पाटील हे क्लिअर म्हणले आणि पाटील हे एकदम सच्चा माणूस आहे.
एकदम निर्मळ माणूस आहे ते. माणूस काय कोणाच्या दबावाखाली नाही, काय नाही. हे तर आणि त्या हा माणसाने समाज- जो निर्णय घेतला ते योग्यच आहे, कारण की कोणी बी एका समाजावर निवडणूक कोणी लढून येऊ शकत नाही. आणि जर पाटलांना उमेदवार दिला असता, मुस्लिम मराठा हे समीकरण MM जे समीकरण बसलं होतं, तर ते निश्चितच त्या गोष्टीचा फायदा होऊन महाराष्ट्रात फेरबदल झाला असता. आज तोच भाऊ- आणि आजही महाविकास आघाडीत 100% येणार. आतुवाच भाऊ आहे, गावाचा आहे तुमचं, म्हणजे शेजारी राहणार तुम्ही मुस्लिम समाज राहतो म्हणला की मागोबा. माग उभं राहता आम्ही कुठं. जरांगे पाटलांनी जर बाबाजानी साहेबाला जर केलं असतं समर्थन आणि अधिकृत उमेदवार जर असले असते, तर या गावातील जवळपास 99.99% समाज पाठीमागे उभा राहिला असता ना. ज्यांना अधिकृत, आता जरांगे पाटलांची भूमिका, आता समजदार जे लोक सुशिक्षित त्यांना तर आदेश जरांगे पाटलांचा काय आहे ते समजून घेण्याचा विषय नाहीच ना, सगळ्यांना समजलेलंच आहे. जरांगे पाटलांना हिंट दिलेली आहे आणि समाज खूप हुशार आहे. जरांगे पाटील स्वतः म्हणले की अपक्षाला निवडून आणा. इथं योग्य जे उमेदवार समजा तुमचे प्रश्न विधानसभेत मांडू शकतो, आरक्षणाविषयी बोलू शकतो आणि जे सर्व जनतेला समाज सोबत घेऊन चालू शकतो, अशा नेत्याला निवडून द्या. हिंड दिली म्हणाली ती. हिंट दिली. आता प्रत्येक कुणी हे बघ, कोणा एकाला तर निवडून द्यायचे बघ. तू उभा राह, तुला देतील लोक निवडून. एकाला निवडून द्यायचे. तर आता सध्या तुम्हाला सांगतो, इथं इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचा उमेदवार निश्चित विजय होणार आहे. कोण आहे कृष्णा? मी नाही, मला जजमेंट. जजमेंट आपल्याला काय क्रिकेट खेळायचं का? जजमेंट बोलता येते का? तोंडाला काय येते का? काय नाही, हा? काय नाही ना? शेर हमदास. काय? शेर मार, शेर मार, शेर मार मार, हे धरू नको, असंही बोलू शकतो. अपने गिरे बांध पर झाँक कर देख कभी, किसी के गर्दे पे झाँकना बहुत आसान होता है. असं आहे का? बरं, काय वाटतं सर, कोणाची मतदारसंघात हवा आहे? बाबाजी साहेब दुराणी का असं काय वाटतंय बाबाजी दूर? ते फंड आणतात, गावकऱ्याची मदत करतात. आपलं काय नाव? कृष्णा दौंडे, ओबीसी. ओबीसी. राहीन का तुमचा समाज मागा साहेबाच्या? राहते राहीन का? का नाही अल्पसंख्याक आहे त्या हिशोबाने वाटतंय का तुम्हाला? वाटते. जानकर साहेबाच्या मागे आहे का ना समाज? आहे. जानकर साहेबाच्या आहे का नाही, नाही ना दे, नाही. बरं, काय वाटतंय शेतकरी म्हणून काय वाटतं कोणाचं सरकार आहे? शेतकरी बरं, तुम्हाला तुमच्या गावाच्या समस्या काय ते सांगा. आमच्या गावातले का असे वैयक्तिक काम. बरं, कोण पाहिजे निवडून तुम्हाला हे तरी सांगा. खासाप. हा साहेब का? काय वाटतं सर? बाबाजानी बाबाजानी का हो? बाबाजानी चांगला माणूस आहे. चांगला माणूस आहे का? करते काम? हा. जाती धर्माला घेऊन चालतंय का आपला फायदा बघते? नाही सगळ्या जातीला धर्माला घेऊन कोण? बाबाजानी. ओके. काय वाटतं सर तुम्हाला? जरांगे पाटील. काय तोंडात? सुपडा साप. तोंडात काय? तोंडात सुपारी. चांगलं आहे खायला? असं काहीतरी गोड आहे, खाऊ. गोड. सांग काहीतरी खाऊ. असं म्हणजे मन रमते हो, बोर होत नाही गावात बसून माणसाला. काय वाटतं कोणाची हवा आहे? जरांगे पाटील. काय वाटतं कोण पाटील कोणाला? ते म्हणले अंतर पाटला संदेश दिला म्हणे दबक्या आवाजात. ते आता अपक्षाला द्या निवडून. 20 तारखेला समजून ते. ओके. काय तुम्हाला काय वाटतं खालू? बाबाजानी का? काय सर आहे, नवीन आहे, युवा आहे, काय करतो? काय झालं शिक्षण? एमएससी. एमएससी येते का? एमएससी ऍग्री का? काय वाटते? काय जरंग पाटीलचा आदेश जे असेल तेच दिलं म्हणलं की ते सुमता आदेश दिला म्हणाले की भाऊ? नाही त्यांच्या आदेशाची वाट बघत आहे ते असं जे आहे सांगतील तेच. ओके. का पाटलांना भाजपला टाका म्हणल्या इथल्या उमेदवाराला? हा पाटील म्हणले इथल्या भाजपच्या पाटील उमेदवाराला जे टाका. म्हणते ते भाजपला म्हणल्यावर बी का? हो जे म्हणते ते काय वाटते? काहीच वाटा ना सर. भाजपला टाकायचं मतदान मग? कशाला? काहीच वाटा ना, मतदानच करू वाटत असं आहे का? काय करतो? शेती आहे का? नाही. वकील आहे. वकील आहे का? हा, मग तर तू सगळ्यात मारतो भावा. त्याच्यामुळेच म्हणालो ना. बरं, एक माणूस म्हणून कोण चांगला वाटतो? चहा चांगलं कोणीच चांगलं नाही. हे राजकारण आहे ना, हे आपापले धंदे व्यवसाय. हे बघ भावा, हे बोलायचं झालं शेवटी हे पर्याय व्यवस्था, ही पर्याय व्यवस्थेमध्ये राजकारणामध्ये यावंच लागतं. द्यावाच लागतं, तेच म्हणालो ना. त्याच्यामुळे मत द्यावाच लागतंय. तू गावात उभा आहे, ग्रामपंचायतीवर उभा आहे, तू विकास कर. इच्छा नसतानाही मत द्यावाच लागतं, पण मालाशिवाय लोक मतदान करीत नसतात ना. असं आहे माझ्याकडे का? माल पाहिजे ना. माल ना तुझ्या पैसे. हा, अरे यार, मग काम कर, मग येते लोक निवडून. ते कामाला मतच नसतं इथं. हा, कोणी किती काम करू द्या, मालाला मत आहे का? मालाला मत आहे. काय भाऊ कोणाची हवं आहे? जरांगे पाटील. पाटील. पाटील देणार आदेश. बरं, इथं ग्रामपंचायत कोणाची? अनिल भाऊ नका. अनिल भाऊ नका. कोणत्या पक्षाकडून? अनिल भाऊ राष्ट्रवादी. कोण आहे महायुतीचे? कोणाचे ते? अजित पवार. होईन का तुमचं समाधान होईन का महायुतीच्या मागं? नाही, आता प्रत्येकाच्या मागे थोडी तर राहणार. भरपूर कर निसते टोंग लोकांना बघून सोसायटी देते. याच्या पलीकडे काही नाही. आणि याच्या आधी दोनदा आम्ही मतदान, एकदा दोनदा केलं मतदान. फक्त टोंग लोकांपाशीच सोसायटी आहे, बाकी काही नाही. 10 वर्ष झाले. त्या अगोदर 4,000 सोयाबीनला भाव, तेल होतं 60 रुपये लिटर, आता 150 रुपये लिटर. काय थांबलं होतं ते म्हणलं लय भारी म्हणे, 4,000 रुपये लय भाव द्यायलाच म्हणे. भेटलं होतं मला. पुन्हा नुसतं घोषणा. काय नाव त्याचं? ते बोलू लागलं ते नुसत्या घोषणाच.
अनुदान फानुदान तर काहीच नाही, नुसतं घोषणाच का. असं आहे का? हा. शेतकरी असं बोलत नाही, ते म्हणलं हा. भारी आहे म्हणे. काय भारी आहे. सोयाबीनला भाव 4,000. 4,000 10 वर्षाच्या अगोदर 4च होता. जेव्हा का 3,500 रुपये एकर नुसते काढायला. गावातली समस्या काय तुमची? आमच्या गावात काय वीज चलत नाही, शेत रस्ते नाहीत, हा. शाळा मास्तर गल्ली बोळणी हिंडते. कोणाची ग्रामपंचायत आहे? ग्रामपंचायत असू दे कोणाचे, काय बदल करावं लागेल की तुम्हाला? बदल केली तरी तेच आहे, नाही केली तरी तेच आहे ना. हा? असं कसं? काय वरच्या अधिकाऱ्यांनी दबाव टाकला तर किती आम्ही येताना जाताना काय शिक्षक आता असं. शिंदे, हा, एकनाथ शिंदेशी काय वाटते? ते लयच खराब माणूस आहे. आरक्षण ते बाबा एकनाथ शिंदे पेक्षा देवेंद्र फडणवीस तर लयच खराब बेजार करायला लागलाय. देवेंद्र फडणवीस माणसाला, हो सगळ्या मराठी माणसाला इतका बेजार करायला. ज्ञानेश्वर महाराजांनी बेजार केलं, तितका देवेंद्र फडणवीस मराठ्याला बेजार करायला. जे भाजपचं सरकार आहे हे सगळं व्यापाऱ्याच्या माग आहे. व्यापाऱ्याकडून पैसे घ्यायचे, भाव तेच घ्यायचा मालाला, आणि त्याचे जे उत्पन्न करते तर त्याला जास्त आहे. इलेक्शनला पैसे ते. अजित पवार विषयी काय वाटते? अजित पवार आहे जरा थोडं बरं आहे. अजित पवार बोले. अजित पवार काय नाही एवढं नाही, पण एवढं आहे जरा बरं. आणि आरक्षण दिन तर ते दिन आता हे कोणतं सरकार आलं की जे हे होत आहे ना. बरं बाप, मी शरद पवार वेगळा, अजित पवार वेगळा. काय अजित पवार विषयी काय वाटतं? काय सांगू नका मला. शरद पवारच देणार आरक्षण दिलं तेच म्हणलं, फक्त वाढीव आणा काहीतरी कोयचा म्हणून. बरं, तुमच्या स्थानिक नेत्याविषयी सांगा, तुम्हाला काय वाटते? वरपुडकर साहेब. काय नाही, एका माळीचेच म्हणे येतं बा. पाथरी मतदारसंघात फाईट होणार आहे फक्त सुरेश वरपुडकर आणि सईद खान यांच्यात. कारण सुरेश वरपुडकर यांच्या माग जरांगे पाटलाचा सपोर्ट आहे. वरपुडकर साहेबांनी विकास केला का नाही मतदार? वरपुडकर साहेबांना विकास केला. मी पाथरीचा सर्वे करून आलो, मी मानवता सर्वे करून आलो, मी त्यांच्या पेडगा सर्वे करून आलो. त्यांनी विकास कामं केली. कुठं केली? आता आमच्या इथं बी त्यांनी सभा मंडप दिले, रोड दिले, बऱ्याच जागेवर काम केले. आता असं असतंय समध्या गावात ते पोहोचू शकत नाहीत. आज पाथरी मतदारसंघात सईद भया खान एक युवा नेतृत्व आहे, आणि त्यांनी स्वखर्चातून कसल्याही पदावर नसताना 125 पांधन रस्ते त्यांनी शेतकऱ्यांसाठी बांधून दिलेले आहेत. आरोग्याच्या बाबतीत असू द्या, आज पूर्ण महाराष्ट्रातून पाथरी तालुका 1 नंबरवर आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून सईद भया खान कोणताही माणूस तालुका 1 असो. नंबर आहे म्हणजे ते नगरपालिकेच्या अंडर झालं. नाही ते नाही. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये म्हणालो तुम्ही. मुख्यमंत्री सहायता निधी, वैद्यकीय सहायता निधी. हा, वैद्यकीय ते सहायता हात निधी. तुटला, पाय तुटला, त्यासाठी आहे. ते असला तरी बी सईद खान यांच्या याच्यावर सर्वात जास्त पाथरी तालुक्याला त्याचा फायदा झालेला आहे. आरोग्याच्या बाबतीत असो, पांधन रस्त्याच्या तुम्हाला काय बाबतीत असो, आणि सर्वात मोठी गोष्ट, आज बाबाजानी दुराणी 17 वर्षांना आमदार आहेत. मुस्लिम समाजाची त्यांनी कोणती समस्या मुख्यमंत्र्यापर्यंत मांडली मला तुम्ही दाखवा. आरक्षण असो, शिक्षण असो, संरक्षण असो, मॉब लिंचिंग असो, एक तरी बाईट बाबाजानी दुराणीची विधानसभेत दाखवा, विधान परिषद दाखवा. कुठंच मुस्लिम समाजाबद्दल त्यांनी कसलाही काम केलेलं नाही. हा, विकास कामं त्यांनी 2004 ते 2009 मध्ये ते निवडून आले, त्यावेळेस त्यांनी विकास कामं केलेली आहेत. बाबाजानी दुराणी. मी शेती काम करतो. काय शेतीला भाव, सोयाबीनला भाव काय झाला? शेतकऱ्याला सोयाबीनला भाव नाही आहेत. 4,000 रुपये भाव आहे. 4,000 भावामध्ये 2,000 तर ते काढणारेच घ्यायले. हा, मग परवडाले का? काय परवडन? मग तुम्हीच म्हणाले की महायुतीचं सरकार चांगलं आहे. सईद खान हे अपक्ष आहेत ना. जे अन्याय झाला, सईद खान हे जानकरच्या पक्षाकडून उभे होते, सिटीच्या आणि त्याचा सपोर्ट. सईद खान हे रासपचा उमेदवार आहे, आणि रासप हे महायुतीचा घटक आहे का नाही, घटक पक्ष आहे का नाही, याला काय बोलायचं हेच कळलं ना. मुस्लिम समाजासाठी काय प्रत्येक वेळेस साहेबांना विधान परिषद 12 वर्ष असताना मुस्लिम समाजासाठी, मराठा समाजासाठी, धनगर समाजासाठी, प्रत्येक समाजासाठी आवाज उठवून आरक्षणाविषयी बोललेले आहेत. ज्यावेळेस रामगिरी महाराजांना मुस्लिम समाजाविषयी, पैगंबरविषयी टिप्पणी केली, त्यावेळेस बाबाजी साहेबांना तिरंगा रॅलीसाठी 250 गाडी पाथरीहून मुंबईसाठी इम्तियाज जलीलच्या आव्हानला दिली पुरे पाथरीतून. आणि हे काय पक्षाचं बोलणं सईद खान याला हेच माहित नाही की सईद खान उभा रासप एका अपक्ष उभा आहे. हे अपक्ष सांगायला महायुतीचा घटक असून. मी स्वतः पत्रकार रासपचा उमेदवार महायुतीचा उमेदवार नाही. काय म्हणले? शेतकरी आता म्हणतात पत्रकार आहे. नेमका माणूस कोण आहे? शेतकरी का पत्रकार आहे का सईद खानचा माणूस आहे? आताच म्हणले शेतकरी, आता म्हणते हे माणूस सईद खानचा आहे का नेमका सईद खानचा हे गुण गाणार आहे का पत्रकार आहे का शेतकरी? विचारा. आता तुम्ही इथं जितके माणसं बोलले
प्रत्येक माणूस काय म्हणला, बाबाजी साहेबांनी विकास केला, हे मान्य आहे तुम्हाला? 2004 म्हणले का नाही? पर्यंत केला. प्रत्येक माणूस म्हणला की बाबासाहेबांनी विकास केला. तर माझं म्हणणं एकच आहे, विकास करणाऱ्या माणसाला मत द्यावं. ओके, बस. आता थांबा, मी तुम्हाला, तुम्ही पत्रकार म्हणाले ना? सभेच्या वेळेस बघा, देवेंद्र फडणवीस तुम्हाला जर आठवत असली, ज्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन चालू होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसची एक याच्यामध्ये व्हिडिओ व्हायरल झाली. ती व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना, त्यानंतर समजून जाईल की राष्ट्रीय समाज पक्ष हा कुणाचा मित्र पक्ष आहे हे तुमच्या लक्षात येईल. देवेंद्र फडणवीसचा एक व्हिडिओ व्हायरल आहे, त्यामध्ये महादेव जानकर यांना मत म्हणजे मोदीजींना मत, हा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तर सगळ्या जनतेला माहितीये राष्ट्रीय समाज पक्ष कोण आहे. बीजेपीची बी टीम आहे, ती बीजेपीची बी टीम आहे आणि बीजेपीनं जिथं जिथं समजा उमेदवार येणार तिथं रासपचा उमेदवार देऊन महायुती तोडून त्याला बाहेरून पाठिंबा देऊन महायुतीच्या सरकारला मदत करण्यासाठी बाहेरून सोडलेले पैसे देऊन उभे केलेले उमेदवार आहेत रासपचे. आणि त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता जानकर साहेबांनी. मराठा आरक्षणाला पूर्ण विरोध केला होता, त्याच्यामुळे त्यांना मतदानाचा झटकाच बसणार आहे. आणि हातगाव हे मराठा बहुल गाव आहे, इथं 1750 मराठा मतदान आहे. इथून हातगाव मधून लय झालं सईद खानला 100 मतदान बी 3 आकडी 100 मतदान मिळणार नाही. जो मराठा आरक्षणाचा मारेकरी आहे त्याचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, आता वाजवा की रे. आणि विकास मराठा आरक्षणाचा मारेकरी आहे त्याचा सुपडा साफ होणार. एक मराठा, एक मराठा. नाही काय म्हणलं, विकासाचं विजन असलं पाहिजे कुणाकडे तरी. पांधन रस्ते येन 125 पांधन रस्ते म्हणायचे, कुठे केले दाखवायचं. आज इथं समजा मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केली, कुणाचं बी सरकार असू द्या, कोणत्या बी आमदार मार्फत केली, कोणी केली तर काय मुख्यमंत्री सहायता, कोणी काय व्यक्ती फंड दिलेला नाही. काय मतदारसंघात परिस्थिती? आता मतदारसंघात परिस्थिती कशी आहे सर माहितीये का? सगळे मतदार संभ्रम आहेत. मतदार संभ्रम आहेत का? मतदार सगळे संभ्रम आहेत आणि येत्या 23 तारखेला कळणार आहे कोण निवडून येईल कोण पडणार आहे. ओके. पण हातगाव मध्ये अशी परिस्थिती आहे साहेब, येणाऱ्या 23 तारखेला नामदार बाबाजी दुराणी यांचा गुलाल आम्ही उधळणार. आणि मला एक सांगायचं आहे, माझ्या सहकार्याला आजवर हे म्हणले ते, पण आजरबाईला हे माहित नसेल की अमित शहानं भर सभेत सांगितलंय मुसलमानाला मी कधीच आरक्षण देणार नाही आणि जे आमच्या आरक्षणाचा खिलाफ आहे साहेब आम्ही त्यांना पाडणार म्हणजे पाडणार. ओके, काय नाव आपलं? सुभाष नखाते. सुभाष नखाते. हो. मग कोणाची ग्रामपंचायत? ग्रामपंचायतीला पहिली राष्ट्रवादी काँग्रेसची होती, पण राष्ट्रवादीचे काही फुटले, गद्दार झाले. एकनाथ शिंदे वाईट मध्ये माझं वाईट शिंदे. या इकडे 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 हे भारी शिंदे. शिंदे काय? शिंदे हा आमचं पहिलं गणित होतं, लेकरं होतो त्यावेळेस. आम्ही ह्या बोटाला थुका लावायचो तर इकडे दाखवायचो. हे गणित होतं आमचं छोट्या पंच. तसे शिंदे काय करते, असं इकडे तुका लावतो आणि इकडे काढते आणि इकडे लावून इकडे काढते. आम्ही तर लावणारच येत, आम्ही थुकात लावणार येत. आता जे महायुती सरकारनं सन्मान निधी आणि लाडकी बहीण योजना केली, ती योजना कशी आहे माहितीये का साहेब? बस स्टँडवर 50,000चं पाकिट मारायचं, ज्यांनी पाकिट मारलंय त्यांनी जेवून आपल्याला द्यायचे 500 रुपये. बाबा हे तो पाकिट हरपलं म्हणून तुला 500 रुपये. ही अशी योजना चालू आहे ह्यांची लाडकी बहीण. म्हणून माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की आता 20 तारखेला तुम्ही 7 नंबर अनुक्रमांक 7च्या पुढचं ऑटो रिक्षाचं बटन दाबून नामदार बाबाजी दुराणी साहेबांना यांना प्रचंड मताने विजय करायचंय. कारण तालुक्याचा सोडा पण आपल्या जर गावचा विकास जर करायचा असेल ते माणूस खंबीर आहे गावचा विकास करण्यासाठी. आपण त्या दिवशी सभेमध्ये बरेच मुद्दे मांडले आणि ते सभेचे मुद्दे हे आजचे आपल्याला काळाची गरज आहे त्या मुद्द्याची. त्यामुळे माझी विनंती आहे की येत्या 20 तारखेला आपण ऑटो रिक्षा समोरील बटन दाबून नामदार बाबाजी साहेबांना विजयी करायचे. जरांगे पाटील म्हणले की महायुतीचा सुपडा साफ करा. आम्ही नक्कीच महायुतीचा सुपडा साफ करा. महायुतीला टाका म्हणले तर टाकणार. जरांगे पाटील म्हणतील ते आम्ही करणार. फडणवीस काढते एका वाक्यात खणखण. फडणवीस हा महाराष्ट्राला लागलेला भुंगा आहे. भुंगा भुंगा आहे. पुरा महाराष्ट्रात लुटून खायला प्रयत्न करायला. फडणवीस हा मराठ्याला आरक्षणाला आडवा येणारा माणूस म्हणजे फडणवीस. जातीय तेढ निर्माण केलंय फडणवीस. पण हे एवढ्या गलिच्छ प्रकारचं राजकारण या ठिकाणी महायुतीनं केलंय, त्याच्यामुळं हे सामाजिक वातावरण या ठिकाणी ढवळून निघालंय. आणि हे जर वातावरण व्यवस्थित करायचं असेल तर जरांगे पाटलांच्या आदेशानुसार महायुतीचा ह्या वेळेस सुपडा साफ झालाच पाहिजे. महायुतीच्या उमेदवाराचा मग त्याचा सुपडा साफ होणार की उमेदवाराचा पर्याय म्हणून तुम्हाला कुणीतरी, आता तुम्ही विचारलं की तुम्हाला वैयक्तिक कुठला उमेदवार चांगला वाटतो, तुम्हाला ते ग्रामीण भाषेमध्ये म्हणे दगडापेक्षा विट मऊ, हे तर तुम्हाला मान्य असेल. ही पूर्वीपासून चालत आलेली म्हणे. महायुतीचा सुपडा साफ झाल्याच्या नंतर जरांगे पाटलांना आपल्याला म्हणजे एक प्रकारची हिंटच दिली ना की समजा काय करायचं हे सुज्ञ आहेत.
सुज्ञ नागरिक आहेत, त्यांना माहिती काय करायची. तो खाला रुको अजी रुको जी लाल के बहन के पैसे है कि नहीं किसको डालने का मतदान हाँ उनको डाले का बाबा जान साहब को काम करते क्या करते हैं, क्यों नहीं करते क्या ठीक है काय सर आहे आय हाय ले भारी थकला वापस तुतारी तुतारी आहे का शेती आहे नवरात्र बोलतात का नवनाथ बोलले तुम्ही बोला आता बरं सगळं सोड द्या. कसं वाटतंय पुढी कोणती आहे काय सांगताच येत नाही पुढी कोणती आहे तोंडात राजनिवास चांगलं वाटतं खाल्यावर हो राजनिवास खाऊ का गोवा खाऊ का राजनिवास मटेरियल खाऊ नाही राजनिवास राजनिवास खाऊ गावात काय सध्या समस्या नाहीत काही काय ना विकास झाला लई हो विकास फुल झाला गावात काही राहिलंच नाही करायचं कोण आहे कोणाची ग्रामपंचायत ग्रामपंचायत आहे भाऊची विकास झाला त्यांच्याकडून हो ओके मग एका निवडून द्यायचं म्हणाला कोणते कार्यकर्ते हे सर आहेत का काय सर काय नाव आपलं भारत नाका ते काय वाटतं सर गावाची समस्या काय मी गावा आलो म्हणजे गावात समस्या तर भरपूर आहेत. गावातल्या समस्या बघा कोणी आलं तर समस्या विकास झाला गावात नाही नाही बहुत विकास म्हणाले. काय? काय रे दादा राजनिवास खोटं बोलायला गावात. रस्त्याचा नाल्याचा थोडाच विकास असतो रस्ते झाले नाल्या झाले हा मानसिक बी विकास व्हायला पाहिजे ना लोकांचा ओके असं आहे का काय ना जरांगी पाटीलचे म्हणते ते बरं काय वाटतं पाटला हिंड दिली म्हणाले भाऊ आमचे हे भाऊ म्हणले ते कळत संबंधीवाले को इशारा कापी लाटाकाटा खाल्लेला समाज आहे. समाजाला लाटाकाटा खाल्ल्या कामं झाली गावात काय काम झालं काय काम झालं काय कामं झाली ते भाऊ म्हणाले विकास झालाय काय का झालं विचारा ना पुढे विकास सांगू काय हो सर इकडे चले तिथे समोर चले राजनिवास मुंबई मुखवास राजनिवास तुम्ही म्हणले गावात विकास झाला हे तुमचेच गावकरी आहेत तुमचेच बंधू आहेत काय विकास झाला म्हणलं तुम्ही मोठे बंधू आहेत का गावात विकास करायचं राहिलंच नाही काही असं आहे का आहे का गावाला सगळ्यात मस्त सगळ्यात मस्त मम्मी आता मसाल मग गावात गेल्या कळत रस्ते कसे आहेत काय गावाच्या विकास सांगू नका तुम्ही तुम्हाला फक्त आता लगीला जायचंय कुठे जायचं फक्त ठरवा तुम्ही ही ग्रामपंचायत बांधलेली तुम्ही फक्त ठरवा आमचा लगीला कुठं बसावं विकास झाला म्हणाले सर तुम्ही तुमच्या समोरच बोलाले प्रत्येकाला घरोघरी संडास बांधून दिले आता मग मुतायचा प्रश्न बाहेर लोक नाहीत का बाहेरचे लोक येणार नाहीत का कोणाचे कार्यकर्ते तुम्ही कोणाचे कार्यकर्ते आम्ही अनिल भाऊची अनिल भाऊचे का ग्रामपंचायत भाऊची इलेक्शन झाले का खंबे उपटून घेऊन जाते हे ग्रामपंचायतचं काम आहे खंबे रवी देतात खंबे जिल्हा परिषदेच्या झाले की पुन्हा उपटून नेते हो आता आमदारकीची निवडणूक आहे आता काल परवा खंबे रवले आता आणखीन 2-4 दिवसाला उपटून घेऊन जाते कोण अनिल नखाते चार खंबे रवले फक्त तार रवायचं राहील अहो लाईनचे खंबे ते ना 15 वर्ष मला भरपूर दारू पाजली अनिल भाऊ हो पण विकासाचा माहिती पत्ता नाही एक शिलाई मिशन मागितली तर मला शिलाई मिशन मारली एक शिलाई मिशन मारली आणि ती बी पुन्हा कोणती शपथ घालायला लावली ते ना देवाची शपथ घालायला लावली कोणी आणून लावली आणि फलाण्याच्या इथं बसू नको भिस्तानाच्या इथं बसू नको फलाण्याच्या घरी जाऊ नको मोहा बाप मेला तर आमच्या भावकीच्या माणसाने स्वयंपाक सुद्धा खाल्ला नाही मी फेकून झाला कसं करावं काम यायचं आता बघा आणि माझ्या तिथं आता लाईट खंबे रवले ते आणखीन 8 वाजायला घेऊन जाते काहीच खरं नाही मी गब्बरचं काम करणार मुद्दाम अपने गिरेबान पर झाँक कर देख कभी किसी के गर्दे पे झाँकना बहुत आसान होता है दादा ठाकुर की सुपर लेने से पहले सोचना चाहिए था भीख मांग कर भीख नहीं दी जाती और वक्त का दूसरा नाम है दादा ठाकुर हम हे होते पाथरी मतदारसंघातील हातगाव गावकऱ्याच्या प्रतिक्रिया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. चॅनल लाईक व सबस्क्राईब करा. पाहत राहतो.